नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि सर्वसमावेशक शिक्षण देण्यासाठी राज्य सरकारच्या आदेशानुसार पुणे जिल्हा परिषदेनं शाळांचा दर्जा वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता 8वी पर्यंत शिक्षण देणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये 10वी पर्यंतचं शिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी उच्च प्राथमिक शाळांना 9वी आणि 10वीचे वर्ग जोडण्यास मान्यता दिलेली आहे. पुणे जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये विद्यार्थी संख्या, स्थानिक गरज, पायाभूत सुविधा यांचा सखोल आढावा घेऊन आवश्यकतेनुसार हा विस्तार करण्यात आला आहे. निवडक जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना नैसर्गिक वाढीनं 5वी ते 8वी तसेच उच्च प्राथमिक शाळांना 9वी आणि 10वीचे वर्ग जोडण्यास परवानगी देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गावातील विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्यानं 1ली ते 12वी पर्यंतचे मोफत गुणवत्तापूर्ण शिक्षण देता यावं, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. 2025 ते आतापर्यंत 19 शाळांना 5वीचा वर्ग, 5 शाळांना 6वीचा वर्ग तसेच 12 शाळांना 8वीचा वर्ग आणि 4 शाळांमध्ये इयत्ता 9वी आणि 10वीचा वर्ग सुरू करण्यात आलेले आहेत. या निर्णयाचं पालकांकडनं स्वागत करण्यात आलेलं आहे. 2026 या वर्षामध्ये खेड, इंदापूर, दौंड, मावळ, मुळशी आणि भोर या तालुक्यातील 16 शाळांना वाढीव इयत्तांचे वर्ग जोडण्यात आलेत. त्यामध्ये सर्वाधिक खेड तालुक्यातील शाळांचा समावेश आहे. 2025 मध्ये 24 शाळांमध्ये 5वी ते 8वीचे वर्ग जोडण्यात आलेत. यामध्ये खेड, मावळ, दौंड, हवेली, शिरूर, बारामती, इंदापूर आणि मुळशी या ठिकाणच्या शाळांना 5वी ते 8वी आणि 9वी आणि 10वीचे वर्ग जोडण्यात आलेत. भविष्यामध्ये जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या, स्थानिक गरज आणि पायाभूत सुविधांचं सर्वेक्षण करून शाळांच्या आवश्यकतेनुसार 5वी ते 10वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये 12वी पर्यंतची स्वयंपूर्ण शिक्षण व्यवस्था उभी करण्याच्या दृष्टीने हा एक ठोस टप्पा आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने आता झेडपीच्या शाळांमध्ये देखील 10वी पर्यंतचं शिक्षण मिळणार आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.